विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी त्र्यंबकेशनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी भीमानाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी कृष्णनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे नमः पार्वती पते अशा प्रकारे 5 शिवलिंगाचे प्रकार आणि 12 ज्योतिर्लिंगाचे प्रकार आपण श्रवण केलेले आहात. पार्वतीपती केला सुरवाला बोल महादेवा उघड विसराय दर्शन दे रे मला महादेवा उघड विसराय दर्शन दे रे मला
महिला मंडळी जेव्हा मी गेलेत मला विचार लागले ते व्रत करायचं तर कोणतं नियमित अखंड चालू ठेवायचं तर 15 दिवसातून एकदा येणारी एकादशी महिन्यातून किती 2 12 महिन्यात किती लई पक्का आहे तुमचं गणित असे करते 24 आणि या 24 एकादशी आणि 5 पर्व काळ आहे नरसिंह जयंती राम जन्म कृष्ण जन्म महाशिवरात्री हे आपण मात्र केल्याच पाहिजे हनुमान जयंती चला हे 5-29 शक्य होत असेल त्यांनी करावं बघा याच्या मागेही वैज्ञानिकही कारण आहे आणि आध्यात्मिकही आहे वैज्ञानिक सांगायला गेलं पुन्हा तुमच्या त्याच्यामुळे मर्यादा एवढंच सांगते की त्याने त्याच्यावरही रिसर्च झालेला आहे संशोधन झालेलं आहे आणि हे मला सांगा साधं उदाहरण हा लाईट आहे साऊंड सर्व्हिसवाले भाऊ आपली कशाला कोणावर न्यायचं आपल्यात बरं हा लाईट आहे लाईट जर का 7 दिवस रात्र सुरू ठेवला राहील का राहील 15 दिवस नाही राहत म्हणताय भाऊ राहील का बोला बोला कधी बोलायला शिकणार हो आपण राहणार नाही बरं एवढं नाही काही असे करतात याला हो म्हणतात राहील का मला माहिती आहे याला हो म्हणतात राहील का याला बरं झालं जागच्या जागेवर गालिंगला टांगणं करत नाही आहेत त्याच्यावरून मला लक्षात येतं की आहे तर राहणार नाही का राहणार नाही कारण त्याच्यावरती लोड येईल ना येईल बरं तेवढं नसाय समजत तर भाऊ एखादी नवीन 2 व्हीलर आणली शोरूमची आणि ती 2 व्हीलर घेतली आणि निघाले संपूर्ण भारत भ्रमण करायला निघाले दिवस रात्र ती 2 व्हीलर चालेल का 2 ड्रायव्हर ठेवू एक थकला की दुसरा चालवायला देऊ चालणार काय होईल काय होईल पेट्रोल संपल पेट्रोल टंकी घेऊन फिरू काय होईल हा लोड येते अशी परिस्थिती निर्माण होईल की इंजन बसेल ना आणि तसंच आहे इकडलं हे तसंच आहे बरं जास्त मोबाईल वापरला साधे उदाहरण देतो जास्त मोबाईल वापरला त्याच्यामध्ये जास्त स्टोरेज झालं मोबाईल काय होते तसंच एवढंच नाही तर शरीर मोबाईल सारखंच काम आहे कंटिन्यू दिवस रात्र सकाळ संध्याकाळ काही तर 12 वाजता 2 वाजता 4 वाजता चालूच राहते मशीन सकाळी उठल्यापासून 7 वाजता 8 वाजता काही ना काही पाहिजेच त्याला नाही जाम पडेल का मग अपचन ऍसिडिटी डायजेशन प्रॉब्लेम कशामुळे होते आणि म्हणून मात्र एकादशी करा तेवढा 36 तासाचा या इंजिनला ब्रेक मिळाला तर सगळं रिन्यू झाल्यावर राहणार नाही हा महिमा आहे हो आणि शास्त्रज्ञांनीही सांगितलंय डीएनए रेप्लिकेशन नावाची प्रोसेस आहे आता ते तुम्हाला तिकडे जर गेलं तर जास्त वर जाईल म्हणून सांगत नाही तर वर्णन येते की आयुष्य वाढते कॅन्सर सारखी बिमारी होत नाही हे संशोधनाने सांगितलेलं आहे हार्ट अटॅकचं आपण बोललो नामाच्या ताकदने कसे डॉक्टर इनामदार क्लिनिक मध्ये संशोधन झालं सांगितलंय मी तुम्हाला म्हणून एकादशीचं व्रत करा चलो चलो पंढरीसी चलो चलो पंढरीसी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी चलो चलो पंढरीसी चलो चलो एकादशी
दिवशी जाऊ आणि काय करू? एकादशी. का? कारण सांगितलं कशा प्रकारे देवादिदेव महादेव नंदी सहित, गणेश सहित, पार्वती सहित मात्र पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि पांडुरंगाने मात्र या देवादिदेव महादेवांना डोक्यावरती धारण केलं. बघितलात आपण ऐक्य देवांचं, हरी आणि हराचं मिलन, नरहरी सोनारांचा प्रसंग अनेक लीलांना आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून ते करा. आणि ज्यांना हप्त्यातूनच एकदा करायचंय त्यांनी सोमवाराचं व्रत करा, महादेवांची भक्ती करत असेल तर. आणि काही महिला मला विचारू लागल्या परवाच्या दिवशी, ताई 16 सोमवाराचं व्रत कसं करायचं? तर बघा, 16 सोमवाराचं व्रत करायसाठी मात्र तुम्ही सुंदर मार्गशीर्ष महिना आहे, शुभ मुहूर्त आहे, करू शकता. या महिन्यापासूनही सुरू प्रत्येक 16 सोमवार व्रत करायचं आहे. दर सोमवारला दिवसभर मात्र त्या व्रतामध्ये उपवास असतो. आणि संध्याकाळी काय तर गव्हाच्या कणकीचा नैवेद्य केला जातो, चुरमा म्हणा किंवा ते गोड शिऱ्यासारखं. आणि त्याचे 3 भाग केले जातात. आणि 3 भागातला पहिला भाग मात्र मंदिरात नेऊन शिव आराधना घरी करायची, मंदिरात करायची. सायंकाळला मंदिरात जाऊन तो प्रसाद देवादिदेव महादेवांना एक भाग अर्पण करायचा. दुसरा भाग त्या प्रसादाचा भक्त असेल त्यांना मात्र वितरित करायचा. आणि तिसरा भाग घरी आणून खायचा. जेवण करायचं नाही. मग तुम्ही वाटीभर बनवा, प्लेटभर बनवा, ते तुमच्यावरती आहे. आणि त्यानंतर पुढे ज्या वेळेला 16 सोमवार पूर्ण होईल तर त्याचं उद्यापनासाठी एक तरी जोडपं किंवा कन्याचं उद्यापन म्हणून जेवण करायचंय, म्हणजे त्याला जेव घालायचं आहे, असं त्या व्रताचं वर्णन आहे. काही मग ज्यांना शक्य होते, अखंड काहीतरी पीडा आहे, मुलीचं लग्न जुळत नाही, मुलीला चांगला वर प्राप्ती पाहिजे, तरी आख्यायिका आहे की हे केल्याने मात्र होते. शिवलिंग, पार्थिव शिवलिंग बनवतात. शुद्ध माती आणून त्या मातीचं शिवलिंग तयार करून त्याची आराधना करून कोणी 16 तयार करतात प्रत्येक सोमवाराचे एक एक. आणि 16 ही मग नदीपात्रात प्रवाहित करतात ज्या वेळेला उद्यापन होते. किंवा मग एक तयार करतात आणि 16 ही मात्र सोमवाराला त्याची पूजा करते. आता आपापल्या भावाप्रमाणे तुम्ही करता. अनेक महिलांनी केलेले आहेत. आणि त्यावेळेला जेव्हा हारल्यासारखं वाटेल ना, कोणी सहकार्य नाही करणार ना, तर देवादिदेव महादेव करेल, हे लक्षात ठेवा. एखादी जिद्द आहे, चिकाटी आहे, काहीतरी प्राप्त करायचं आहे, ध्येय प्राप्त करायचं आहे, तर लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है या नहीं पता नहीं, पर कुछ पाने के लिए कुछ करना जरूर पड़ता है. आणि ते करायला मात्र हिम्मत पाहिजे. हिमतीशिवाय होत मग काही साध्य का करायचं असे ना. म्हणून सांगते, लहरों से डरकर कभी नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणून आपलं ध्येय प्राप्त करायचं ना. इष्ट आराध्य कोणालाही म्हणा, पण ध्येयावरती आपलं लक्षावरती असलं पाहिजे. निश्चित लक्ष प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही, ध्येय प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून म्हटलं जातं, आणि मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि तो आपल्या मुलींचा हौसला, ताकद बुलंद करण्याचं कार्य आपलंय. या शिवमहापुराण कथेतून हेच घेऊन जायचे. शिवभक्ती करायची आहे ना, तर गणपती बाप्पाने कशी आई वडिलांची आज्ञा मांडली, कसं पुत्र प्रेम मात्र पार्वतीचं शंकराचं गणपती बाप्पावरती होतं, कार्तिकेयवरती होतं, कसं कार्तिक आणि गणपतीचं भावाचं नातं होतं, हे शिका. निश्चित या शिवमहापुराण कथेचं सार्थक झाल्या वाचून राहणार नाही. आणि एवढंही करून शेवटी वाटलं ना की संकट आलं, मी हरलो, तर एक लक्षात असू द्या, त्यावेळेला मात्र देवादिदेव महादेवांचं नामचिंतन करा. सगळं मात्र विसरून नामचिंतनात तल्लीन झालं की रिफ्रेश झाल्या वाचून वाटणार नाही. बघा ना, तुम्ही घरी त्रासल्यासारखे होते.
निश्चित करुणा देवादिदेव महादेव केल्या वाचून राहणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला मात्र कळायला पाहिजे आपण कोण आहे. आपण शरीराला माझं म्हणून प्रेम करून बसतो, पण शरीर माझं नाही. मग काय आहे? फार सुंदर भजन आहे. आय एम नॉट दी बॉडी, आय एम दी सोल, शिवोहम, आय एम शिवम. मी कोण आहे? शिवोहम, शिवाचा अंश आहे. ही अनुभूती झाली की मग त्रास होणार नाही, वेदना होणार नाही. चला पुढे. काही महिला हे विचार लागल्या की पशुपतीनाथांचं व्रत काय, तेही व्रत आपण वर्णन करणार आहोत, श्रवण करणार आहोत. आणि हे पशुपतीनाथांचं व्रत मात्र 5 सोमवाराचं असतंय. या 5 सोमवारामध्ये प्रारंभ करायचा देवादिदेव महादेवांची पूजा करून. रोज सकाळी मंदिरात जायचं, विधिवत जशी आपल्याकडनं करता येते तशी महादेवांची पूजा करायची. आणि त्या महादेवांची सायंकाळी पूजा करत असताना 6 दिवे करायचे. मुख्यतः उपवास तर तुम्ही केले आहेत आणि तुम्हाला काही लोकांना माहितीही आहेत कसे करायचे. 6 दिवे करायचे. कशाचे? कणकीचे. आणि ते 6 दिवे कणकीचे केले की ते दिवे मात्र देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये न्यायचे. 5 मंदिरामध्ये ठेवायचे. एक तिथून वापस आणायचा. आपल्या घराच्या आत प्रवेश करतो त्याची उजवी बाजू जी आहे त्या उजव्या बाजूला ठेवायचा आणि मग प्रवेश घरात करायचा. आणि नैवेद्य स्वरूप मात्र दिवसभर उपवास करून अन्नप्राशन तर करायचं नाहीये. मग नैवेद्य स्वरूप जे केलंय अगदी त्याचप्रमाणे 3 भाग करून 2 ठेवायचे आणि 3रा मात्र स्वसाठी वापर केला जातो. असं पशुपतीनाथांचं व्रत आहे. अनेक महिमा आहे, अनेक महिलांनी केलेला आहे. पीडा, रोग, दुःख, दारिद्र्य गेले असं सांगतात, त्रास चिंता गेली असं सांगतात. ते निश्चित जातील, पण भाव तसा पाहिजे, भक्ती तशी पाहिजे, श्रद्धा तसं पाहिजे आणि त्याला जोड कर्माची पाहिजे. कर्म चांगला असेल सगळं बरं आहे. आणि कर्म जर याची टोपी त्याच्या डोक्यावर असं असेल तर देवही आड येऊ शकत नाही. का? आपल्याला माहित आहे कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी. हो एवढंच नाही, देवादिदेव महादेवांनाही कर्म चुकलं. सूर्याचं शिरच्छेदन केलं तर सूर्य पिताने मात्र देवादिदेव महादेवांना शाप दिला होता. काय? तू माझ्या मुलाचं केलं ना, तू तुझ्या हाताने तुझ्या मुलाचं करशील. आणि म्हणून देवादिदेव महादेवांनी स्वतःच्या पुत्राचं कसं शिरच्छेदन केलं आपल्याला माहिती आहे. देवाला चुकला नाही, देवाच्या बापाला चुकला नाही, देवाला चुकलं नाही. मग आपलं लोक म्हणतात जाऊ ना आम्ही, आहे ना आमच्याकडे 5, 50, 100, 150, 200 एकर आहे. त्यांनाही सांगते भाऊ, रावणाने अख्खी सोन्याची नगरी मागून घेतली हा, पण तेवढं असून नेता आलं का रावणाला सोबत? आपण नेणार आहोत? काय नेणार आहोत? इथं केलेले कर्मच नेणार आहोत सोबत. केले कर्म तैसे तेची भोग आले, केले कर्म तैसे तेची भोग आले हो, केले कर्म तैसे तेची भोग आले, केले कर्म तैसे तेची भोग आले.
भोग आले निर्गुण कैसे देती भोग आले निर्गुण कैसे देती भोग आले निर्गुण कैसे देती भोग आले कैसे देती भोग आले निर्गुण कैसे भोग आले जे कर्म केलं तेच भोगायला येणार, सुटणार नाही. म्हणून याद रखना सिकंदर के हौसले तो हले थे, पर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे. आणि म्हणून म्हटलं जातं आज जवानी परितराने वाले आके कल पछताएगा. आणि म्हणून ही पस्तवाची वेळ जर यायला नकोय ना, तर कर्म आतापासून लक्ष ठेवून चला. असो तर इथून पुढे मात्र या कर्माची गती जिथं गेल्यानंतर प्राप्त होते, आणि ते म्हणजे कोणतं? जातो ना आपल्याला वाटते सोबत येईल, पण सगळं इथंच राहतं. काय? धनानी भूमे पशवश्च गोष्टे बाह्य गृहद्वारे जन स्मशाने देहश्रितायां परलोक मार्गे कर्माणि गो गच्छन्ति जीवय कहा. धन इथंच राहतं. तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही करेगा. खाली हाथ आया बंदे खाली हाथ आया बंदे खाली हाथ आएगा. जब तल की सांसें हैं 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 सब रुक जाएगी सब रुक जाएगी इसका टूट जाएगा. हाथ आया बंदे खाली हाथ आएगा. हाथ आया बंदे खाली हाथ आएगा. आलोय असं जीएसटी लागल्यासारखं वाजवायचे आहे, तसं ताकदीनं वाजवायचं, नाही तर वाजवायचंच नाही. हा वाजव की नको, वाजव की नको, वाजव की नको, असं नाही. चला. अहो रावणाच्या संपत्तीचं वर्णन आहे किती होती. आपल्याकडं थोडंस तरी आपल्याला वाटते, पण रावणाच्या संपत्तीचं वर्णन आलेलं आहे. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची. कोटी घरं किती? काशानी तांब्याची. बरं तेवढ्याने नाही झालं तर शुद्ध कांचनाची 7 कोटी. किती? 7 कोटी घरं. कशाची? सोन्याचे. त्या लंकेमध्ये रावणाच्या. पण एवढं असूनही तो कोबाराय वर्णन करतात. तो म्हणे ज्याची संपदायवानी सांगा ती कवडी.
नेली नाही, मग आपल्याला नेता येणार आहे का? मग नेता काय येईल? चांगलं केलेलं कर्म, केलेली शिवाची भक्ती, पूजा, आराधना. इथं 7 दिवस ज्यांनी ज्यांनी श्रवण केले 8 वर्षात ते सोबत येणार आहे. भगवंताचं नामचिंतन. कोणीतरी दारात आला त्याला दिले भगवत नामचिंतनाचं दान, ते सोबत येणार आहे. नाहीतर शेवटी प्रत्येकालाच मात्र एवढं सगळं सोडून स्मशानात एक दिवस जायचं आहे. पण त्या स्मशानातलाही मरणाचा उत्सव कधी बघितला? आपण शोककळा म्हणतो की नाही? कोणी मेलं, सुतक आहे किंवा शोककळा झाली म्हणतो, बरोबर आहे? आणि दुःखी होतो. पण एकमेव स्थान तुम्ही पाहाल की मरण ही जशी वरात काढते ना नवरदेवाची वरात कशी नाचत निघते, तशी मयत काढतात. तशी मयत करते कुठं? काशी. बँड ढोल पथक मयत काढतात. कशी?